आज नांदेड उत्तर मतदारसंघातल्या विकासाचा आढावाची बैठक आयोजित केली ती। विकासाची रखडलेले कामं जसे MSB झालं, महावितरणचा विषय आहे, तसेच पावडेवाडी वाडी असुल्लाबाद इनामी जमिनीचा हा सुद्धा विषय होता। सर्वे नंबर 28 ये 29 आणि 42 आणि 53 B आणि 54-57 असे पिरगुरांचा सुद्धा विषय होता। काही असे नांदेड उत्तर मतदारसंघातले काही अंतर्गत विषय होते शहरातले, त्याच्यामुळे बैठकीचे आयोजन केलं तर ते बैठक काही कारणानुसार झाली नाही। ती आज बैठक आयोजित केली होती। जिल्हा अधिकारी या बैठकीला उपस्थित होते, सर्व खात्याचे अधिकारी, सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे, तसेच महिला जिल्हा प्रमुख नारायणराव कदम झालं, अपर्णाताई नेरळकर झालं, असे सर्व पदाधिकारी, नगरसेवक झालं, सुहास कल्याणकर, श्याम कोकाटे, तसेच गणेश या बैठकीला उपस्थित होते शिवसेनेचे। त्यांच्या काही ग्रामीणच्या काही महावितरणाच्या अडचणी होत्या। आज महावितरणचा प्रश्न खूप मोठा झालेला आहे शहरामध्ये। आज रात्री 2-2 दिवस लाईट नाहीये, त्याच्यामुळं बरेच दिवसापासून सबस्टेशन सुद्धा 2-3 सबस्टेशन आहे। 3 सबस्टेशन म्हणजे 2 सबस्टेशन, एका सबस्टेशनचं काम चालू आहे, तसे 2 सबस्टेशन वाडी आणि तसेच पिगुरान, तसंच देगलू नाका, असे 3 सबस्टेशनचा विषय, काही जागेचा सुद्धा विषय, ती जागे सुद्धा मार्ग लावण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले लवकर। बरेच दिवसापासून हा विषय पेंडिंग आहे, त्याच्यामुळे याचा पाठपुरावा मी करत आहे। आणि देगलू नाक्याचा विषय जे आहे, जागेचा प्रश्न, ते जर महावितरणचा विषय जर मार्ग लावला तर लवकरात वीज पुरवठा होईल आणि जनतेला सुखी भेटेल। कारण या अडचणीमुळे रात्र 2-2 दिवस लाईट नाही, त्यासाठी अडचणी काय येत आहे, त्याच्यामुळे जमिनीच्या काही अडचणी येतात। तसे ते देगलू नाक्या येथे पशुधन विभाग आहे, त्याची जमीन आहे, आम्ही ती जमीन सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या आदेशाखाली, तसेच इतर मंत्री असणारे त्यांची सुद्धा बैठकी आयोजित करणार आहे येणाऱ्या काळामध्ये। लवकरात लवकर हा विषय मार्ग लावणार आहे। तसेच महापालिकेचा पिरगुरांचा विषय जे आहे, महापालिकेचे टॅक्स म्हणजे महावितरणचे पैसे 52 कोटी आहेत आणि MSBचं देणं बरोबर आहे ना 14 कोटी असं काहीतरी आहे। त्याच्यामध्ये कसं मायनस करून आपल्याला ती जागा महापालिकेची घेता येईल, ते वरच्या स्तरावर बैठक घेऊन ती सुद्धा लवकरात लवकर मार्ग लागेल आणि नांदेडचा महावितरणचा प्रश्न लवकरात लवकर सुटेल। काही ग्रामीण भागाचा सुद्धा विषय होता, DPचा नवीन ट्रान्सफरचा, ते सुद्धा विषय लवकरात लवकर मार्ग लागेल। असे काही मतदारसंघातले विषय आहेत की आता लवकरात लवकर आपल्याला उपजिल्हा रुग्णालय वाडी येथे 16 करायचं आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्याला त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठा झाला पाहिजे आणि लवकरात लवकर काही दवाखान्याचे विषय राहिलेले ते पूर्ण करतील अशी मला सांगितलेले आहे। लवकर मार्ग लावून आपल्याला पावसाळ्याच्या पहिले उद्घाटन करायचे। यामुळं जे नांदेडला आपल्याला नांदेड उत्तर मतदारसंघातलं जे अर्धवट काम आहे ते पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी लगेच आदेश दिलेले आहेत आणि लवकरात लवकर हे विषय मार्ग लागतील। देगलूर नाका परिसरामध्ये असंच एक अर्धवट काम आहे, करून ठेवलं होतं, त्याच्यामध्ये 4 मुलांचा मृत्यू झाला। हो, ते मला दुपाराच विषय माहीत झालाय आणि लवकरात 4 मुलाचा आज पाण्यात बुडून मृत्यू झाला। ही घटना फार हे झालेली आहे, त्याच्यामुळं आपण हे विषय मुख्यमंत्री साहेबांकडे, उपमुख्यमंत्री साहेबांकडे हा विषय लवकरात लवकर त्यांना कशी मदत भेटेल याची 100% मी याचा पाठपुरावा करेल आणि लवकरात लवकर आता जिल्हा अधिकाऱ्याला बी सांगितलेलं आहे आणि विषय कसं महापालिकेचे आयुक्त सुद्धा होते या बैठकीला, त्यांना सुद्धा सूचना जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत। लवकरात लवकर हा विषय कसं मुख्यमंत्री सहायता निधी मदत भेटेल याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर मदत करू। नाही, आता त्याची चौकशी करून जे दोषी असेल त्याच्यावर 100% कारवाई करण्यात येईल आणि असा 100% मी त्यांच्यासोबत आहे। संजयराव दादा असं म्हणाले की जे काही
नारी शक्तीचा कायदा होऊ घातला 33%. ते नारी शक्तीचा कायदा नाहीये तर ते भाजप शक्तीचा कायदा आहे. नारी शक्तीचा कायदा एक महायुती सरकारने आणलेला आहे आणि ते एकदम चांगलं आहे आणि महिलेला 33% आरक्षण भेटणार आहे. संजय राऊत काय म्हणाले याच्याकडे थोडं लक्ष द्यायचं. जे होईल ते आज शिवसेना भाजपचं सरकार आहे आणि सर्व युतीचं सरकार हे ठराव पास होईल. दुसरं आपली जे काही लोकसभेच्या हे झाल्या बैठका झाल्या 3 लोकसभाची बैठक झाली त्याच्यामध्ये थोडंसं धुसफूस पक्षांतर्गत झाल्याचं पाहायला मिळालं. काही व्हिडिओ सुद्धा समोर आले. तुमच्याच पक्षातल्या लोकांनी तुमच्यावर आरोप केले. हे बघा व्हिडिओ काय म्हणले, श्रीकांत साहेब काय बोलले, हे विषय काय आहे हे तुम्हालाही माहित नव्हतं. काही टोळक्यानी जे त्याच्या मागे कोण आहे काय नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्याच्यामुळं असे जे पक्षासाठी घातक लोक आहेत, कारण माझ्या घरासमोर येऊन धिंगाणा करणारे अशा माणसाला त्याचं मी नाव घेऊ शकत नाही. मात्र हे गोष्टी होऊ नये, पक्ष वाढण्यासाठी काम करायचंय. मी सगळं विसरलेले तरी बी ही गोष्टी जर पुढे पुढे आणत असेल तर 100% पक्ष कारवाई करेल. कारण मीटिंगमध्ये काय झालंय हे तुम्हाला विषय माहित नव्हता, आम्हाला विषय माहित आहे. कारण साहजिकच आहे, जेव्हा आपल्याला नांदेडसाठी विकासाला निधी दिलेला आहे त्याचं आत्मचिंतन करा म्हणून सांगितलेलंच आहे. सगळे आमदार होते, मी एकटाच आमदार आहे काय म्हणून 4 आमदार होते. संतोष बांगर सुद्धा होता, मी सुद्धा होतो, आनंदराव होते. याचं म्हणजे आपले कसे येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक वाढतील याचं आत्मचिंतन करा आणि याचं काय दुरुस्ती आहे ती करून घ्या असं सांगितलेलं आहे. तुम्ही माझा व्हिडिओ बघा, श्रीकांत साहेबाचा बघा. या काय पैसे देऊन काम करणारे लोक आहेत. आम्हाला ते काय खपत नाही. आम्ही काम करणारे माणसं लोकांमध्ये जाऊन काम करता. आम्हाला कोण काय म्हणलं कोण काय एवढी टीका करत नाही आम्ही. त्याने काय टीका करायचीच करू द्या. तुम्हाला माहिती आहे आज माझे बघा व्हिडिओ, अजून श्याम कोकाटे साहेबाची बघा. म्हणजे काय बोलले काय नाही अशा काही गोष्टी उलट सुलट लावून मलाच काय टार्गेट केलं जाते हे सुद्धा नांदेड जनतेला माहित आहे. कारण नांदेड जनतेला सगळं ओळखीलेलं जनता, कारण म्हणून माझ्या पाठीशी राहिली, येणाऱ्या काळात सुद्धा माझ्या पाठीशी राहील. हे असे भुकत राहणारे भुकू द्या, काही चिंता करू नका तुम्ही. नाहीतर परभणीचा सुद्धा विषय आला म्हणजे शिवसेने अंतर्गत असे विषय अंतर्गत छोटे मोठे असतात, थोडं बहुत असते अंतर्गत विषय नाही. इथं छोटे मध्ये त्या दुसऱ्या जिल्ह्यापेक्षा तर नाही झाला आपला विषय, काहीच विषय नाही. आमचा काय विषय, साहेबांना काय भाषण केलं आणि माझ्या वैयक्तिकवर काय घेतलं हे तुम्ही बघा ना. तुम्ही आत्मचिंतन करा ना. माझ्या वैयक्तिक बालाजी कल्याण 3 आमदार होते ना, बाबूराव होता, आनंदराव होते, ही होते संतोष बांगर होते. मग ते विषय सोडून माझ्यावर का टार्गेट केले, याच्या पाठीमागं कोण आहे तुम्ही बघा. याच्या काय जाणून बुजून टार्गेट केले आणि त्याचा काही संबंध नाही, पक्षाची काय संबंध आहे मला सांगा. त्याला पक्षात केव्हा आले, शिंदे साहेबांचा उठाव करताना आम्ही सोबत होतो. मी त्या दिवशी बैठकीमध्ये सांगले साहेब उठाव करताना मी सोबत होतो, हे श्रीकांत साहेबांच्या समोर सांगलेलं आहे. आणि साहेबांना एवढा मोठा निधी दिला आणि मी त्या या भागाचा विकास केला, याची काय गलती झाली. ठीक आहे, जनतेचा आपल्याला आपण कशाने कमी पडलो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. कारण आर्थिक बाजूमुळे कमी पडलो आणि येणाऱ्या काळात सुद्धा आपण जास्तीत जास्त महापालिकेवर कसा भगवा फडकायचा आणि विधानसभेवर कसा फडकायचा, लोकसभेवर कसा फडकायचा आम्हाला माहित आहे. आपण काम करणारे माणसं, लोकांवर टीका कोण पैसे देऊन कोण बातम्या लावल्या हे सगळ्या जनतेला माहित आहे. त्याच्यामुळं तुम्ही जरा बातम्या चांगल्या लावत जा, उलटे सुलटे लावू जाऊ नका. बातम्या खऱ्या बातम्या घ्या ना, इमानदारीनं घ्या ना. बैमान माणसाच्या बातम्या घेऊ नका, जे लबाड बोलतात. व्हिडिओवर बातम्या माजी नगरसेवक अरे काय मला सांगा, पक्षाचं काय मला सांगा, त्याचं काय विषय आहे, त्याचं काय असा कोणता मोठा विषय आहे. तुम्ही उलट्या सुलट्या बातम्या कशाला लावायच्या, काय गरज आहे. जी आहे ती बातम्या लावा ना, काय लावायला उलट्या सुलट्या बातम्या. म्हणजे मला काय टार्गेट करायला तुम्ही जरा सांभाळा ना. असं काय करता तुम्ही, टार्गेट करू नका ना.